मुख्यमंत्री जेव्हा सभागृहात निवेदन करतात, माहिती देतात, तेव्हा ती पोलीस विभागाच्या आणि गुप्तचर विभागाकडून प्राप्त माहिती असते. मुख्यमंत्री मोदींनी जर ती माहिती दिली त्याचा अर्थच की बांगलादेशापर्यंत काहीतरी गडबड आहे. आता चौकशी होईल, एनआयए येत आहे आणि त्यानंतर काय म्हणून म्हणतात की मिलिटरी येतो. अशा पद्धतीने बांगलादेशी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आमची डोकी भडकवून आमचा देश अस्थिर करत असतील, आम्हा सर्वांनाच त्याचा विचार गंभीरतेने करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही राज्यातील सत्ताधारी आमदार याचा अर्थ तुम्ही असं वातावरण करू नका की विषयच मांडता येईल. 95 मध्ये सुद्धा मी सत्ताधारी आमदार आणि माननीय स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे मला नेहमी म्हणायचे, सरकार आपलं नक्कीच पण जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण विषय मांडले पाहिजे. आणि 95 ते 99 किंवा हे खनिकर्म मंत्रालय करण्यापासून आज जी जीवनदायी योजना दिसते, खरं तर तो विषय मी मांडला होता. आणि मग स्वर्गीय मनोहर जोशींनी ती जीवनदायी योजना सुरू केली. सत्तारूढाचा विषय मांडायचे नाही, मौनम सर्वार्थ साधन असं नाही अपेक्षित आहे. जनतेचे विषय मांडले पाहिजे, सरकारपर्यंत पोहोचवले पाहिजे. फक्त ते तर्कसंगत असावे. मी कर्जमुक्ती मागितली, तर्कसंगत मागितली. मी सांगितलं की तुम्ही मागच्या वर्षभरात कर्मचाऱ्यांचं वेतन आणि पेन्शनवर 29,000 कोटीची वाढ दिली, तर मग शेतकऱ्यांना 20,000 कोटीची कर्जमुक्ती देण्यामध्ये कुठे अडचण आहे? मी केरळमधल्या लॉटरीमध्ये 12,000 कोटी ते कमवतात, आम्ही नाही कमवत, 3च कोटी कमवतो. मग आम्ही काही करू शकू का उत्पन्न वाढवण्यासाठी, ज्यामध्ये लाडक्या बहिणींना आपण जास्तीचे पैसे देऊ शकू? तर मग मला वाटतं की मी सत्तारूढ पक्ष म्हणून माझ्या सूचना करणं हे थांबवणं हे काही योग्य. जो मुद्दा तुम्ही आता घेतला अजितदादा पवार साहेबांना धन्यवाद देत. त्यांनी सुद्धा सरकार किंवा असा कोणताही भाव न आणता जेव्हा मी त्यांना विनंती केली तर ते म्हणाले, तुमच्याच अध्यक्षतेखाली मी आमदारांची समिती करतो. मी स्वागत केलं. मलाही राज्यासाठी काम करण्याची मनापासून इच्छा आहे. जनतेच्या हितासाठी जर मी या राज्याच्या तिजोरीमध्ये जास्त उत्पन्न वाढवू शकलो तर मलाही आनंद आहे. आता काय आहे, आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य लॉटरी आहे, त्याच्या 15 सवलती निघतात, पण तुम्ही उत्पन्न बघाल तर 3 कोटी. आपल्याकडे ऑनलाईन लॉटरीमध्ये सर्वात मोठी समस्या काय आहे? ऑनलाईन लॉटरीचे जेवढे सर्व्हर असतात ते सारे त्या राज्यात आहे, ते तुम्हाला दिसूच देत. बरं, आणि मग मी घरून इथे येताना नेहमी पाहतो की गर्दी राहते ऑनलाईनवर. टॅक्स किती येतो? 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी, असं का? असा विचार केला मी की जर आम्हाला 3 कोटी टॅक्स येत असेल किंवा 100 कोटी येत असेल, 1 मिनिट झालं, केरळनी काय केलं? ऑनलाईन बंद केलं. कारण आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं की राज्याची जी लॉटरी असेल त्या लॉटरीला अनुरूप इतर राज्य तुमच्या राज्यात येऊ शकतात. आमची तर फक्त महाराष्ट्र राज्य कागदी लॉटरी, इतर राज्य येऊ शकतो, ऑनलाईन येऊ शकत नाही. तुम्ही थांबवू शकता. माझं मत तो ऑनलाईन थांबवा. आपण केरळ पॅटर्न मध्ये आपण कागदी लॉटरी करू, हजारो लोकांना रोजगारी प्राप्त होईल. आणि आता त्यांची लोकसंख्या 3,32,00,000 काहीतरी आहे, आमची 12.5 कोटी आहे. त्यांचं उत्पन्न 12,000 कोटी आहे, आमचा 20-22,000 कोटी होऊ शकतं. सर्व खर्च वजा जाता आम्ही 10,000 कोटी जरी नेट प्रॉफिट कमवला तरी सुद्धा आमच्या राज्याच्या तिजोरीमध्ये हे 10,000 कोटी तरुणींच्या हाताला रोजगार देण्यासाठी नाही. सगळ्यांचं सर्व केरळने शक्य करून दाखवलं, केरळने शक्य केलं. आणि तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन करू शकाल ना, पण तुमचे ऑनलाईन कुठे आहे? आणि म्हणून मग ऑनलाईन मध्ये असणारे जे गेम्स आहे, ज्या गेम्स मध्ये अनेक लोक अब्जोपती झाले,
पैसा इथून कमवतात, आता मिरकेवर त्यांचे मोठे मोठे 8-8 कोटीचे बंगले आहेत. तर मग आपणही त्याच्यावर आपल्या राज्यात काही बॅन आणू शकतो का, त्याच्यावर काय काय करू शकतो याचा अभ्यास केला. एक शेवटचा प्रश्न माहिती दिली यावर धन्यवाद आमच्याशी बातचीत केली.